WPL अर्थात विमेन्स प्रीमियर लीगमध्ये धारावीची लेक यंदा सर्वात महागडी खेळाडू ठरली। तिच्या या कामगिरीमुळे धारावीमध्ये तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यामुळे सिमरन ही धारावीची लेक आता धारावीची नवी सुपरस्टार ठरते। बघूयात या नव्या सुपरस्टार विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। हे ताशे, हे पुष्पगुच्छ, शाल हे सगळं धारावीत होतं ते राजकीय नेत्याच्या वगैरे स्वागतासाठी नव्हे, तर धारावीच्याच लेकीच्या स्वागतासाठी। धारावीच्या या लेकीनं कामगिरी सुद्धा तशीच केली आहे। धारावीच्या या झोपडपट्टीत चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये क्रिकेटची सुरुवात करून आज आपल्या क्रिकेट स्किल्सची किंमत तब्बल 1,90,00,000 रुपये असल्याचं सिद्ध केलंय ते भारताची अनकॅप्ड खेळाडू सिमरन शेखनं। सिमरनचं बालपण धारावीत, वडील वायरमन, वडिलांच्या खांद्यावर 11 जणांच्या कुटुंबाची जबाबदारी। घरची परिस्थिती बेताची असल्यानं सिमरनचं शिक्षण अर्धवट। 10वी मध्ये नापास झाली आणि त्यानंतर सिमरननं शिक्षण सोडून दिलं। शिक्षण थांबवून सिमरननं क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं। 2023 मध्ये वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये यूपीच्या संघात स्थान मिळवलं। यूपी वॉरियर्स कडून 10 लाखांचा करार करण्यात आला। 2023 ते 2024 या कालावधीत केलेल्या कामगिरीमुळे यंदा सर्वात महागडी खेळाडू ठरली। यंदा गुजरात जायंट्सनं सिमरनला 1,90,00,000 रुपये देऊ केलेत। धारावीची ही लेक धारावीकरांचं नाव मोठं करतेय, याबाबत धारावीकरांनी सुद्धा तिचं तोंड भरून कौतुक केलंय। सिमरननं गुजरात जायंट्स संघाचे आभार मानलेच, त्याचसोबत आपल्या आई वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सुद्धा ती विसरली नाही। फर्स्ट ऑफ ऑल तो थैंक यू सो मच जीजी फैमिली। बहुत एक्साइटेड हूँ क्योंकि इतने बड़े बेस्ट प्राइज़ में तो शायद मेरा भी कुछ उनको बनता है कि मैं कुछ अपना बेस्ट परफॉर्म करूँ। उनको वो भी मेरी तरफ से इतना चाहते। मेरे मॉम डैड भी मेरे को बोलते थे कि सब बोलते थे इसको काम सिखाओ, घर का काम सिखाओ, बर्तन धोना, ये सब घर का फैमिली। तो मेरा ऐसा था सर कि नहीं, मुझे कुछ करना है, मुझे आगे के लिए खेलना है। तो मुझे बहुत अच्छा लगा कि मुझे मेरी फैमिली ने बहुत सपोर्ट किया एक्चुअली। तो थैंक गॉड फर्स्ट ऑफ ऑल सेम मॉम डैड। माध्यमांशी बोलताना जिंदगीभर गली कुचे में निकाल दिया असं म्हणणारे सिमरनचे वडील सुद्धा या क्षणी भावुक झाले। तर याच गली कुचेमध्ये परत आल्यानंतर झालेलं हे जंगी स्वागत पाहून सिमरनला सुद्धा गहिवरून आलं। ब्युरो रिपोर्टसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।